नमस्कार, मी तन्मय केतकर। आज आपण कायदेशीर दृष्ट्या ग्राहक म्हणजे नक्की काय याची थोडक्यात माहिती घेऊया। आपण सगळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विविध वस्तू आणि सेवा यांचा लाभ घेत असतो किंवा वापरत असतो आणि लौकिक अर्थाने किंवा सामान्य अर्थाने कुठलीही वस्तू किंवा सेवा यांचा वापर करणारी व्यक्ती ही ग्राहकच असते। मात्र कायदेशीर दृष्ट्या ग्राहक हक्क संरक्षण कायद्यात ग्राहक या शब्दाची एक विशिष्ट आणि सुस्पष्ट अशी व्याख्या करण्यात आलेली आहे। त्या व्याख्येनुसार एखादी व्यक्ती जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा मोबदला देऊन किंवा मोबदला देण्याचे मान्य करून वापरत असते तेव्हा ती व्यक्ती त्या वस्तू किंवा सेवेकरता ग्राहक असते। यात एक महत्त्वाची बाब अशी की मोबदला हा दिला असला किंवा देण्याचे कबूल केले असले तरी देखील ती व्यक्ती ग्राहक समजण्यात येते। उदाहरणार्थ काही वेळा जेव्हा एखादी वस्तू कर्जावर किंवा हप्त्यावर घेण्यात येते तेव्हा आपण वस्तू किंवा सेवा वापरत असताना त्याचा पूर्ण मोबदला देत नाही, त्याचा मोबदला आपण टप्प्याटप्प्याने किंवा हप्त्याने देतो। असे जरी असले आपण हप्त्याने जरी मोबदला देत असलो तरी सुद्धा आपण ग्राहकच आहोत। मात्र या ग्राहकांमधनं एका विशिष्ट वर्गाला वगळण्यात आलेला आहे। तो वर्ग म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा जर व्यापाराकरता किंवा व्यावसायिक कारणाकरता जर एखादी व्यक्ती वापरत असेल तर त्याला त्या वस्तू किंवा सेवेकरता ग्राहकाचा दर्जा मिळत नाही। उदाहरणार्थ समजा आपण सायकल घेतली तर ज्या दुकानातून आपण सायकल घेतली त्याच्याकरता आपण कायदेशीर दृष्ट्या ग्राहक आहोत। मात्र ते सायकलचं दुकान जे आहे तो ज्या कंपन्यांकडून सायकली घेतोय त्या कंपन्यांच्या दृष्टीने तो त्याचा व्यापार असल्यामुळे ग्राहक नाहीये। मात्र हा मुद्दा सुद्धा म्हणावा तेवढा सोपा नाहीये। या ग्राहक या व्याख्येला जे एक स्पष्टीकरण जोडलेलं आहे त्यात असे स्पष्ट नमूद केलेलं आहे की कमर्शियल वापर किंवा व्यावसायिक वापर यातनं जर एखादी व्यक्ती ती वस्तू किंवा सेवा स्वतःचं ब्रेड बटर किंवा रोजीरोटी कमवण्याकरता वापरत असेल तर तिला ग्राहक म्हणून वगळता येणार नाही, तर ती ग्राहकच असेल। आता आपण जे उदाहरण बघितलं सायकलच्या दुकानाचं त्या व्याख्येनुसार ती व्यक्ती किंवा तो सायकलचा दुकानदार त्या ग्राहकाच्या व्याख्येत येणार नाही। मात्र जर आपण स्पष्टीकरणाचं लक्षात घेतलं तर तो सायकली विकून त्याची रोजीरोटी कमवतोय त्यामुळे तो ग्राहक या व्याख्येत मोडला पाहिजे। मात्र हे प्रत्यक्ष प्रकरण जेव्हा आपलं कन्झ्युमर कोर्टात किंवा ग्राहक न्यायालयात जातं तेव्हाच आपण ग्राहक आहोत का नाहीत याचा पहिला फैसला तिथे होतो। मात्र जर आपल्याला कुठलाही वाद निर्माण करायचा असेल तर प्रथमतः ज्याच्या विरुद्ध आपण दाद मागतोय त्याच्याकरता आपण ग्राहक आहोत का नाहीत याची पहिली खात्री करून घ्यावी। नाहीतर आपण जर ग्राहकच नसू आणि आपण ग्राहक न्यायालयात गेलो तर आपला पैसा, वेळ आणि श्रम सगळंच वाया जायची भीती असते। आज आपण कायदेशीर दृष्ट्या ग्राहक म्हणजे नक्की कोण याची थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।